श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GBR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्सचं डिझाईन करून दाखवणार आहे. इथे आधी मी स्लीव्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपण सुंदर अशी डिझाईन करणार आहोत. इथे आपली जी बॉर्डर लाईन आहे तिथे आधी आपण डिझाईन करून घेऊयात. तिथे मी आधी शुगर बीड घेतलेले आहेत. इथे पहिली लाईन आपली शुगर बीडची लावून झाल्यानंतर आपली जी सेकंडवाली लाईन आहे तिथे मी गोल्डन बीडचा वापर केलेला आहे आणि गोल्डन बीड लावून झाल्यानंतर अगेन आपण इथे शुगर बीड लावून घेतलेले आहेत. ही आपली बॉर्डर लाईन क्रिएट झालेली आहे. आता इथे मी 2 सेंटीमीटरचं अंतर घेते. स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला सर्व साईडने 2 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे आणि ते पॉईंट आहेत ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. ते पॉईंट जॉईंट करून झाल्यानंतर आपण जी आपली बॉर्डर क्रिएट केलेली आहे तशीच आपल्याला सेकंडवाली लाईनसुद्धा क्रिएट करायची आहे. इथे अगेन मी शुगर बीड घेतलेले आहेत. आपण आता इथे पहिली लाईन शुगर बीडने वर्क करणार आहोत. शुगर बीडने वर्क करून झाल्यानंतर आपली जी सेकंडवाली लाईन आहे ती आपण गोल्डन बीडने वर्क करून घेणार आहोत. आपली सेकंडवाली लाईन गोल्डन बीडने वर्क करून झाल्यानंतर आपली जी थर्ड लाईन आहे ती अगेन आपण शुगर बीडने वर्क करून घेणार आहोत. बीड लोड कसे करायचे हे तुम्हाला माहीत नसेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तुम्ही बघितली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की बघा. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने बीड लोड कसे करायचे ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इथे आता आपले बॉर्डर क्रिएट करून झाल्यानंतर आपली जी मिडलची जागा होती तिथे मी 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेऊन सिंगल बुट्टा वर्क केलेला आहे. तो आता सिंगल बुट्टा वर्क आहे त्याच्याभोवती आपल्याला शुगर बीडने वर्क करायचं आहे. आता मी प्रत्येक गोल्डन बीडच्या भोवती शुगर बीड लावून घेते. इथे आता शुगर बीड लावून झालेले आहेत. शुगर बीड लावून झाल्यानंतर इथे तुम्हाला जे मी गोल्डन कट पाईप बीडने फूल क्रिएट केलेले आहेत ते दिसत आहेत. ॲज इट इज सेम आपल्याला फूल त्या प्रत्येक पॉईंटवरती करायचे आहेत. इथे मी गोल्डन कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी सिंगल शुगर बीड घेतलेला आहे. आपण जेव्हा गोल्डन कट पाईप बीड लोड करू त्याच्यासोबतच आपल्याला एक सिंगल गोल्डन बीडसुद्धा लोड करून घ्यायचा आहे. इथे प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला गोल्डन कट पाईप बीड आणि शुगर बीड हे दोन्ही आपल्याला लोड करून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपले गोल्डन कट पाईप बीड आणि शुगर बीड लोड करून झालेले आहेत आणि ते सुंदर अशी आपली डिझाईन छान क्रिएट झालेली आहे. आता आपली ही जी बाजू आहे पूर्ण स्लीव्हची ती आता आपल्याला डिझाईन करायची आहे. आता इथे तुम्हाला ह्या ज्या लाईन दिसत आहेत ही जी पहिली लाईन आहे ती 4 सेंटीमीटरची आहे स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर 3.5, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2.5 आणि त्याच्यानंतर 2 अशा सेंटीमीटरमध्ये मी इथे स्ट्रेट लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक स्ट्रेट लाईनमध्ये 1-1 सेंटीमीटरचं अंतर आहे. जो आपला खालचा जो फूल आहे जो पॉईंट आहे त्याच पॉईंट वाईज आपल्याला वरचे सुद्धा क्रिएट करायचे आहेत. आता इथे मी स्ट्रेट लाईन मारून झाल्यानंतर इथे सुद्धा मी आधी सिंगल बुट्टा वर्क करते. त्या प्रत्येक पॉईंटवरती इथे आधी मी गोल्डन बीड वर्क करून घेते. इथे प्रत्येक पॉईंटवरती आता गोल्डन बीड लावून झालेले आहेत. तर इथे मी 3 mm गोल्डन बीड यूज केलेले आहेत. इथे गोल्डन बीड लावून झाल्यानंतर आता आपण याच्याभोवती शुगर बीडने वर्क करणार आहोत. आधी आपल्याला शुगर बीडने पूर्ण सर्कल क्रिएट करायचे आहे गोल्डन बीडच्या भोवती. त्याच्यानंतर आपल्याला इथे गोल्डन कट पाईप बीड घ्यायचे आहेत आणि त्या गोल्डन कट पाईप बीडने सुंदर असं आपल्याला फूल क्रिएट करायचं आहे. जसं आपण मिडलच्या पार्टमध्ये सुंदर अशी फूल क्रिएट केलेले आहेत ॲज इट इज सेम आपल्याला इथे सुद्धा वर्क करायचं आहे. इथे सुद्धा मी
आधी गोल्डन कट पाई बीड आणि त्याच्यामध्ये एक सिंगल शुगर बीड लोड करून सुंदर असं फूल तयार करून घेते. सो आता इथे गोल्डन कट पाईप बीड आणि शुगर बीडने सुंदर असे आपले फूल छान तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आता इथे जी स्ट्रेट लाईन दिसते तिथे सुद्धा आपल्याला बीडने वर्क करायचं आहे. सो त्या स्ट्रेट लाईनसाठी इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि ती प्रत्येक स्ट्रेट लाईन मी शुगर बीडने आता वर्क करून घेते. तर इथे आता स्ट्रेट लाईन शुगर बीडने वर्क करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक डिझाईन आहे ती परफेक्ट मेजरमेंटमध्ये आलेली आहे. तर इथे सुंदर अशी आपली स्लीव्सची डिझाईन तयार झालेली आहे. सो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.